Hello students, welcome back to our YouTube channel Sarika Teacher. Today we are going to learn a new poem Zhoka from standard 3rd. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 3ची कविता क्रमांक 1 झोका बघणार आहोत. ओके, सो लेट्स स्टार्ट. झोका म्हणजे काय? तर झोका म्हणजे काय? तर स्विंग. इथे चित्रामध्ये बघूया आपण, खाली चित्र दिलंय. तर चित्रामध्ये बघा, मुलगा झोका खेळतोय आणि हा झोका कुठे बांधला आहे? तर झाडाला बांधलेला आहे. हे बघा, इथे झाडाला हा झोका इथे बांधलेला आहे. आणि हा झोका बांधण्यासाठी दोरीचा म्हणजे रोपचा वापर केला आहे. हे बघा, ही दोरी दिसते, तर दोरीने हा झोका बांधलेला आहे. चला आता कवितेला आपण सुरुवात करूया. ऐका व म्हणा. सुताचा दोर झाडाला टांगला, बाळूचा झोका तयार झाला. सुताचा दोर म्हणजेच काय? रोप, रस्सी, दोरी. तर सुताचा रोप हा झाडाला बांधला आहे म्हणजेच काय? टांगला आहे. टांगणे म्हणजे काय? हँग करणे. आणि हा सुताचा दोर इथे झाडाला बघा कसा बांधला आहे, इथे दिसतंय चित्रामध्ये. आणि हा जो सुताचा दोर आहे इथे त्यांनी बांधला आहे आणि त्यापासून काय तयार झाला? झोका तयार झाला आहे. आणि या झोक्यावर कोण बसला आहे? हा मुलगा. तर याचं नाव काय? बाळू. आणि बाळूचा झोका तयार झाला. नेक्स्ट लाईन बघूया. झोक्यावर बाळू घेतो झूल, क्षणात वाऱ्याला देतो हुल. झूल म्हणजे काय? झूल घेणे म्हणजे स्विंग होणे, म्हणजे मागे पुढे. क्षणात वाऱ्याला देतो भूल म्हणजेच तो काय करत आहे? तर वाऱ्याला मागे ढकलून पुढे जात आहे. तर हे बघा, झोका आपण जेव्हा घेतो तो हा झोका काय होतो? मागे पुढे होतो, म्हणजे स्विंग होतो. आणि काय म्हणतात इथे की क्षणात वाऱ्याला देतो भूल म्हणजेच तो काय करत आहे? तर वाऱ्याला सुद्धा मागे ढकलून पुढे जात आहे. बाळूचा झोका मागे पुढे, फुलांचे सडे अंगावर पडे. आणि बघा, जेव्हा बाळू हा झोका घेतोय तेव्हा ही झाडावरची फुले बघा, या झाडावर ही व्हाईट कलरची तुम्हाला फुले दिसत आहेत. तर ही फुले काय होत आहेत? जेव्हा बाळू झोका घेतो तेव्हा काय होते? ही झाडाची फांदी हलते आणि फांदी हलते तेव्हा ही सगळी फुलं त्याच्या अंगावर पडत आहेत, म्हणजेच त्याच्या अंगावर फुलांचे सडे पडत आहे. पुढे बघूया. बाळूला झोका देते ताई, दुरून बघतात बाबा आई. तर इथे चित्रात बघा, बाळूला झोका कोण देते? तर ताई देते. आणि दुरून कोण बघत आहेत? तर बाबा आणि आई. बाबा म्हणजे काय? फादर. आई म्हणजे मदर. आणि ताई म्हणजेच कोण? तर सिस्टर. ओके, बघूया पुढचा. झोक्यावर बाळू दिसतो कसा, निळ्या आभाळी चांदोबा जसा. मग झोक्यावर बसल्यावर बाळू कसा दिसत आहे? तर तो अगदी चांदोबासारखा दिसत आहे. निळ्या आभाळात जसा चांदोबा सुंदर दिसतो, आपण रात्रीला बघतो चांदोबा किती छान दिसतो, तसा हा बाळू सुंदर दिसत आहे. ओके, आणि ही कविता कोणी लिहिली आहे? दादासाहेब कोते यांनी ही छान अशी झोका ही कविता लिहिली आहे. चला तर मग एकदा ही कविता आपण म्हणूयात. तुम्हीही माझ्यासोबत म्हणण्याचा प्रयत्न करा. ओके. सुताचा दोरा झाडाला टांगला, बाळूचा झोका तयार झाला. झोक्यावर बाळू घेतो झूल, क्षणात वाऱ्याला देतो हुल. बाळूचा झोका मागे पुढे, बाळूच्या अंगावर फुलांचे सडे. बाळूला झोका देते ताई, दुरून बघतात बाबा आई. झोक्यावर बाळू दिसतो कसा, निळ्या आभाळी चांदोबा जसा. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण झोका ही कविता बघितली. अतिशय सुंदर अशी कविता. तेव्हा पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.